नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आपण नदी प्रणाली हा महत्वपूर्ण चॅप्टर बघत आहोत। त्यातीलच आज आपण एक अतिशय महत्वाची, भारताला आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिकरित्या महत्वाचं स्थान मिळवून देणारी एक नदी आहे, तिचं नाव आहे कृष्णा नदी। आपण आज कृष्णा नदी प्रणाली बघणार आहोत। सो बघा, इकडे कृष्णा नदीचा उगम जो आहे तो महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर श्रृंखला जी आहे या ठिकाणावरून होतो। बघा, या ठिकाणातून काय होती, आपली कृष्णा नदी उगम पावते। याच कृष्णा नदीला एक नदी येऊन मिळते। या नदीचं नाव आहे कोयना नदी। कोणती नदी? कोयना नदी। आणि याच कोयना नदीवरती एक डॅम आहे। कोणता डॅम? कोयना डॅम। हा कोणता डॅम आहे? कोयना डॅम। कोयना। आणि याच कृष्णा नदीचा आणि कोयना नदीचा कराड येथे प्रतिसंगम होतो। कुठे? या ठिकाणी कराड येथे, कराड मध्ये प्रीतिसंगम, आलं लक्षात? मी चुकून गोदावरीचा कराडमध्ये प्रतिसंगम सांगितला होता, पण इथं या ठिकाणी कोयनाचा आणि कावेरीचा कराडमध्ये प्रीतिसंगम होतो। हे महत्वाचा पॉइंट आहे, लक्षात ठेवा। या कोयना नदीवरती कोणता डॅम आहे? कोयना डॅम आहे। हिलाच अजून एक नदी येऊन मिळते या ठिकाणी। कोणती नदी? वर्णा नदी। ही कोणती? वर्णा नदी। आलं लक्षात? कोयना नदी, वर्णा नदी। या ठिकाणी एक नदी येते, ती नदी आहे पंचगंगा नदी। ही नदी कोणती आहे? पंचगंगा नदी आहे। हिला पंचगंगा असे का म्हणतात? कारण की या नदीला येऊन मिळणाऱ्या अशा 5 नद्यांचा संगम आहे। लक्षात आलं? त्या नद्या कोणत्या कोणत्या बघा। ही एक नदी आली, बरोबर। त्यानंतर ही एक नदी आली, त्यानंतर ही एक नदी आली, त्यानंतर ही एक नदी आली, आणि ही एक नदी आली। या 5, 1 2 3 4 5, या 5 नद्या आल्या। कुंभी नदी। कोणती नदी? कुंभी नदी, तुलसी नदी, तुलसी नदी, भोगावती नदी, भोगावती नदी, कासारी नदी आणि सरस्वती नदी। बघा, कुंभी नदी, तुलसी नदी, भोगावती नदी, कासारी नदी, सरस्वती नदी, या नद्या एकत्र येतात आणि पुढे ही पंचगंगा म्हणून वाहू लागते। पंचगंगा कोल्हापूर माहिती आहे? लक्षात ठेवा, अतिशय महत्वाच्या नद्या आहेत या, आणि हा पाठ तुम्हाला इथंच समजला पाहिजे। वरून एक नदी येते, येरला नदी म्हणून। कोणती नदी? येरला नदी। आलं लक्षात? हा बघा, अजून एक नदी आहे इथे महत्वाची,
घाटप्रभा नदी घाट येऊन मिळते, लक्षात ठेवा. वरून एक नदी येते, इथून उगम पावते. कृष्णाची सगळ्यात मोठी सहाय्यक नदी आहे ही कोणती? भीमा नदी. भीमा नदी जवळपास 850 किलोमीटरचा प्रवास, 861 किलोमीटरचा प्रवास आहे या नदीचा. ही भीमा नदी येऊन कृष्णाला मिळते आणि सर्वात मोठी सहाय्यक नदी आहे तिची. कुणाची? कृष्णाची. कोण? भीमा. याच भीमा नदीला इंद्रायणी आणि मुळा या 2 नद्या येऊन मिळतात, लक्षात ठेवा. पुढे रायचूर हे सुद्धा शहर आहे या ठिकाणी. रायचूर लक्षात ठेवा. इथं एक नदी येऊन मिळते बघा. याच नदीला 2 नद्या येऊन मिळतात बघा. तुंग नदी. कोणती? तुंग नदी आणि भद्रा नदी. भद्रा, तुंग नदी, भद्रा नदी. आणि हे पुढे कोणती नदी म्हणून वाहू लागते? तुंगभद्रा. आलं लक्षात? तुंगभद्रा नदी म्हणून वाहू लागते. याच तुंगभद्रा नदीवर एक डॅम आहे. कोणता डॅम? तुंगभद्रा डॅम. आलं लक्षात? तुंगभद्रा नदी एकत्र येऊन पुढे तुंगभद्रा म्हणून वाहते आणि या नदीवरती तुंगभद्रा डॅम आहे. या नदी पुढे बघा, इथे एक डॅम आहे जो अतिशय महत्वाच्या डॅम पैकी एक डॅम आहे. त्या डॅमचं नाव आहे श्रीशैल्यम डॅम. श्रीशैल्यम डॅम. श्रीशैल्यम डॅम. थोडंसं पुढे गेलं की वरून एक नदी येऊन मिळते आणि त्या नदीवरती सुद्धा एक डॅम आहे. ही नदी आहे, इथं एक डॅम आहे. या नदीचं नाव काय आहे? दिंडी नदी. दिंडी. दिंडी नदी. दिंडी नदीवरती आणि कृष्णा नदीवरती जो डॅम बांधलेला आहे त्या डॅमचं नाव काय आहे? नागार्जुन सागर डॅम. सागर डॅम. इथं एक नदी येऊन मिळते बघा. या नदीचं नाव आहे पलेरू नदी. कोणती नदी? पलेरू नदी. आणि अजून एक नदी येऊन मिळते. या नदीचं नाव काय आहे? मनेरू नदी. मनेरू नदी. एवढं लक्षात आलं? पुढे बघा, या नदीचा पुढे काय होतो? पुढे वाहत वाहत जाऊन ही नदी कृष्णा डेल्टा तयार करते. कोणता? कृष्णा डेल्टा या ठिकाणी तयार करते. मोठा डेल्टा आहे हा कृष्णा डेल्टा. तयार करते आणि पुढे जाऊन कुठे मिसळते? ही बंगालच्या उपसागरामध्ये जाऊन मिसळते. लक्षात आलं? या कृष्णा नदीची लांबी जवळपास 1400 किलोमीटर आहे आणि हिचं क्षेत्रफळ 2,58,948 वर्ग किलोमीटर एवढं आहे. ही 3ऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या प्रमुख 4 राज्यामधून तिचा प्रवाह होतो. या कृष्णाची जी उपनदी आहे कोयना, या कोयनावरती जलविद्युत प्रकल्प सुद्धा उभारलेला आहे. ही जे पंचगंगा नदी आहे हिचा नरसोबाच्या वाडी येथे प्रतिसंगम होतो. कुठे? नरसोबाची वाडी येथे काय होतो? संगम घडून येतो. तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल तर, जर आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा यातून तुम्हाला काही माहिती मिळाली असेल महत्वपूर्ण, तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ मोठ्यात मोठ्या संख्येने पोहोचेल ही आशा बाळगून आपल्या व्हिडिओला शेअर करत चला. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.